च्या सुरुवातीलाच आपण आता पाहणार आहोत मराठा आंदोलनाच्या बाबतीत सरकारच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आता सरकारकडून हालचालींना सुरुवात झालेली आहे। या आंदोलनासंदर्भात सरकारची आता बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे। या आठवड्यात ही बैठक होणार असल्याचं समजतंय। वाहतूक नियोजन आणि कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। माहिती घेऊन अहवाल तयार केला जाईल। जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाच्या अनुषंगाने आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 20 तारखेला जरांगे पाटलांचा मुंबईत मेळावा होणार आहे आणि या अनुषंगाने राज्य सरकार या आठवड्यामध्ये बैठक घेणार आहे। वाहतुकीचं नियोजन, क्राउड मॅनेजमेंट, कायदा सुव्यवस्था या संदर्भात शासनाचे अधिकारी माहिती घेऊन अहवाल तयार करणार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? हॅलो हॅलो अजित, काय नेमकी माहिती या संदर्भात? अजित यांच्याशी संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। आंदोलनाच्या संदर्भात सरकारची ही बैठक आता पार पडणार आहे आणि या आठवड्यातच ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये आंदोलनाच्या अनुषंगाने वाहतुकीचं नियोजन, कायदा सुव्यवस्था, गर्दीचं नियोजन या सगळ्या बाबींवर चर्चा करून याबद्दलचा अहवाल तयार केला जाईल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेत। अजित, आंदोलनाच्या संदर्भात सरकारची बैठक होणार असल्याचं समजतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच अजिंक्य, ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता आणि जी तयारी त्यांनी दाखवलेली आहे, या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही म्हणजे कोणते अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणतेही चुकीचा प्रकार घडू नये याकरता पूर्णपणे सज्ज झालेली आहे। जरांगे पाटील हे कुठून निघणार आहेत आणि कसं मुंबईत येणार आहेत हा त्यांनी रूट जाहीर केलेला आहे आणि यानंतर ते कुठे कुठे थांबणार हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, पोलीस या सर्व पातळीवरती वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्यांचं आयोजन करायला सांगितलेलं आहे, सर्व माहिती घ्यायला सांगितलेली आहे। तर जी माहिती मिळते त्यानुसार जरांगे पाटील हे अंतरावली सरावटी इथून निघण्यापासून ते मुंबईपर्यंत येतील तोपर्यंत एक पोलिसांची, अधिकाऱ्यांची आणि विशेष अधिकाऱ्यांची एक स्पेशल टीम बनवली जाईल। ही टीम फक्त नोडल ऑफिसर म्हणून या संपूर्ण आंदोलनावरती लक्ष ठेवून असेल आणि परिणामी त्यांना वाटेल तर त्या पद्धतीचे आदेश किंवा त्या पद्धतीच्या सूचना ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलिसांना देऊ शकतील। अशा पद्धतीचं एक विशिष्ट अधिकाऱ्यांची नेमणूक जी आहे ती आंदोलनाकरता केली जाणार आहे। कारण का आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये किंवा कोणी या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कोणत्या पद्धतीचं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हे गंभीर पाऊल उचललेलं आहे। ठीक आहे अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अंतरवाली सराटीमध्ये आमदार